महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ. ईव्हीएमच्या मुद्द्यावर काल महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली नव्हती शपथ. शरद पवार मार्कडवाडी दौऱ्यावर. ईव्हीएमच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची घेणार भेट. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. खाते वाटपाबाबत आज महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक. देवेंद्र फडणवीसांची माहिती. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन. महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवणं हे नव्या सरकारचं उद्दिष्ट. सीएनबीसी इब्ला अवॉर्डमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत एक हे तो सेफ हेच्या नाऱ्यानं चमत्कार केला. विकासाच्या योजनांना जनतेचा पाठिंबा. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका 31 वर्षांनंतर कळली का? भास्कर जाधव यांचा अबू आझमींना सवाल. सपाची भूमिका सत्ताधाऱ्यांकडे झुकलेली. जाधव यांची टीका. बातमीपत्राला सुरुवात करूयात. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली. विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकणाऱ्या मनसेला थेट फडणवीसांनी ऑफर दिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार आहे. याच मुद्द्यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाष्य केलं. सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. यावरून संजय राऊत यांनी मनसेवर खोचक टीका केली. या टीकेला मनसेनं सुद्धा उत्तर दिलंय. राज ठाकरे यांना खेळवलं जातंय. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय. देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं. त्यांचं मेंदूचं खेळणं झालंय. सकाळी उठायचं, लोकांवर टीका करायच्या, कधीतरी म्हणा सकारात्मक बोला. विधानसभेच्या नंतर आता महापालिका निवडणुकांच्या आधी राजकारण तापू लागलंय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आणि सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हिंदुत्वाबाबतची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. सेक्युलर झाल्याच्या आरोपाला हिंदुत्वाच्या भूमिकेनं उत्तर द्यायला निघालेल्या उबाठाच्या भूमिकेनं महाविकास आघाडीलाच तडा गेलेला आहे. पाहूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या जाज्वल्य हिंदुत्वाच्या भूमिकेनं महाविकास आघाडीत बिघाडी झाली. 6 डिसेंबरला उबाठाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं आणि या ट्विटनं महाविकास आघाडीत वादाचा भडका उडाला. गेली 5 वर्ष महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटचं समर्थन केलंय. यहाँ पर अगर ये होगा कि बाबरी मस्जिद तोड़ने वालों को शाबाशी दी जाएगी, बधाई दी जाएगी और हिंदुत्व का मुद्दा लेकर चलेंगे, तो मतलब यही हुआ कि हर मस्जिद के नीचे मंदिर है, ये सब अगर इशू लेकर चलेंगे तो समाजवादी पार्टी ऐसे लोगों के साथ नहीं रह सकती. 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष महापालिका निवडणुकांच्या पूर्वी पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण मित्रांची नाराजी पाहता हिंदुत्वावरून उबाठाची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.